हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांना आज व्हॅलेंटाईनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. ॲक्च्युली मी व्हॅलेंटाईन स्पेशल केक नाही दाखवणार आहे. मी वेगळा केक घेते, पण फक्त आज आहे व्हॅलेंटाईन तर शुभेच्छा देते. आणि 2-4 दिवस आपला केक आला नाही, थोडं बिझी शेड्यूल होतं, त्याच्यामुळे चॉकलेट केक बनवायचा आहे. त्याच्यामुळे शुगर सिरपमध्ये थोडीशी कॉफी टाकून घेतली आहे, थोडीशी म्हणजे 1 चमचा कॉफी, छोटा चमचा. ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण केक आणखी टेस्टी व्हावा यासाठी मी टाकून घेते. तर आज खूप छान असा केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. स्क्वेअर शेपचा केक आहे, 1 किलोचा आहे आणि केकची प्राईस म्हणाल तर मी 700 रुपये घेतलेली आहे. आणि स्क्वेअर शेपचा केक आहे, पण त्याचा मी रेक्टँगल शेपचा केक करणार आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मोठा बेस वापरणं गरजेचं आहे, कारण स्क्वेअर शेपचा केक जेव्हा असतो तर तेव्हा आपल्याला 1 किलोचा केक रेडी होतो, पण जेव्हा रेक्टँगल करायचा आहे तेव्हा बेस थोडा मोठा लागतो. आता इथे आपल्याला जेव्हा रेक्टँगल शेपचा केक करायचा आहे स्क्वेअरपासून, तेव्हा लेयर्स ज्या आहेत त्या सारख्या होणं फार गरजेचं आहे. आता 2 स्लाईस आपण तशाच ठेवणार आहोत आणि एक जी स्लाईस आहे तिच्या फक्त मी 2 लेयर्स करणार आहे. इथे मी कट करण्यासाठी माप घेण्यासाठी एकमेकांवरती ठेवल्या होत्या, पण एकच स्लाईस कट केली आहे, दुसरी केलेली नाही. तर आता सारख्या उंचीच्या का होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला शेजारी शेजारी अरेंज करायच्या आहेत. सारखा क्रीमचा थर लागावा, कुठेही जास्त कमी क्रीम होऊ नये, म्हणून सारख्या उंचीच्या स्लाईस कट करणं फार फार महत्त्वाचं आहे. आता इथे शेजारी शेजारी ठेवून घेतले आणि बेस म्हणाल तर जवळपास मी 12x12चा वापरलेला आहे, कारण रेक्टँगल शेपचा केक 1 किलोचा आहे, पण रेक्टँगल शेपचा असल्यामुळे बेस मोठा वापरावा लागला आहे मला. तर आता इथे मी 2 स्लाईस, आपण 2च लेयर्स करणार आहोत, 1 स्लाईस ठेवून घेतली आहे. 3 स्लाईस केल्या नेहमीप्रमाणे, एका स्लाईसच्या 2 सेम पार्ट करून घेतले आणि शेजारी शेजारी आता अरेंज करणार आहोत. इथे बघू शकता थोडीशी क्रीम घेतली आहे, अगोदर मी सोकिंग केलेलं आहे, जे आपण शुगर सिरप घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कॉफी मिक्स केली आहे. कॉफीमुळे आणखी छान टेस्ट येते आणि शक्यतो मी बऱ्याचदा करत असते. तर आता इथे मी चॉकलेट सिरप वापरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज माझा नवीन ट्रायपॉड आला. ट्रायपॉड येऊन एक 5-7 दिवस झाले, पण त्याचं अनबॉक्सिंग बाकी होतं, तेही मी शेअर केलेलं आहे माझ्या व्लॉग चॅनलवर, तिकडेही जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तो व्हिडिओ तुम्हाला आज किंवा उद्या येऊन जाईल. तर आता इथे मी छान असं चॉकलेट सिरप टाकलेलं आहे आणि आता छान स्प्रेडसुद्धा केलेलं आहे. आता जिथे आपण अर्धी स्लाईस अरेंज केली आहे त्या बाजूने ही मोठी स्लाईस ठेवायची आहे आणि जिकडे मोठी स्लाईस होती तिकडे ही छोटी ठेवायची, म्हणजे व्यवस्थितपणे आपण कसं म्हणतो की इकडे तिकडे स्प्लिट होण्याचे चान्सेस राहत नाही, म्हणजे सटकण्याचे वगैरे चान्सेस राहणार नाही. तर आता पुन्हा एकदा छान सोक करून घ्यायचे. आता 2च लेयर्स मी केलेले आहेत आणि रेक्टँगल शेप एकदम प्रॉपर होणार आहे आणि कस्टमरने डिझाईन मला पाठवली होती, अगदी सेम टू सेम तसाच त्यांना पाहिजे होता. तर त्यांना मी स्पष्ट सांगितलं की कारण केक माझा 600 रुपये किलो आहे, त्यानंतर 600 रुपये केक आहे, पण मी त्यावरती जे डेकोरेशन आहे त्याचे 100 रुपये एक्स्ट्रा चार्ज करेन, कारण मला कॅडबरी वगैरे आणाव्या लागतील म्हणून. तर ठीक आहे बोलले आणि त्यांनी मला ही ऑर्डर दिली आणि 700 रुपयांना केक मी सेलसुद्धा केलेला आहे. तर साधारणतः क्रमकोट करून मी फ्रीजमधून सेट करून घेणार आहे केक आणि मग नंतर आपण बाकीची फायनल फिनिशिंग करणार आहोत. मी शक्यतो तसंच करत असते आणि आज नवीन ट्रायपॉड आणला आणि नवीन ट्रायपॉडनेच मी शूट केलं. छान वाटलं. थोडीशी लाईट माझ्याकडे कमी आहे. आता कसं असतं, माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी काय फार प्रोफेशनल वगैरे नाही आहे. माझ्याकडे फक्त कॅमेरा वगैरे नाही, मी फक्त मोबाईलमधनं शूट करते आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते. मोबाईलही फार A1 क्वालिटीचे नाही आहेत, जे आहेत ते आहेत. तर या पद्धतीने छान फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमधून सेट करून घ्यायचं आहे. तर रेक्टँगल शेपचा एकदम प्रॉपर होतो, त्यासाठी रेक्टँगल शेपचे टीन वगैरे यूज करण्याची अजिबात गरज नाही आहे. बऱ्याच वेळा मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला रेक्टँगल शेपचा केक दाखवलेला आहे. आता हा 12x12चा बेस आहे, तर तेवढाच बॉक्ससुद्धा आपल्याला यूज करावा लागेल, कारण केक मोठा असल्यामुळे आपण बेसही मोठाच वापरलेला आहे. आता अगदी 2च ड्रॉप लिक्विड, फक्त 2 ड्रॉप इथे मी येलो कलरचे वापरलेले आहेत आणि एकदम लाईट येलो कलर. आता तुम्ही बघाल पुढे जाऊन
एकदम लाईट येलो कलर इथे मी यूज केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा जो केक आहे तो हवं तर मी इथे पेस्ट करेल, तर असा केक त्यांना पाहिजे होता। सेम टू सेम ते बोलले की आम्हाला असाच केक पाहिजे, म्हणून मग मी त्यांच्यासाठी थोडासा लाईट, एकदम लाईट येलो, फक्त 2 ड्रॉप इथे मी यूज केलेले आहेत येलो कलरचे, आणि त्याच क्रीमने पूर्ण केक जो आहे तो छान असा कव्हर करणार आहे। तर मस्त बनवला होता, त्यांना आवडला सुद्धा, आणि नावही वगैरे त्यांनी सेम टू सेम जसा पाठवला तसा करून देण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर छान फिनिशिंग करायची आहे, फिनिशिंगवरती खूप गोष्टी डिपेंड असतात। आपली केकची डिझाईन जास्त नाही मॅटर करत, इतकी फिनिशिंग मॅटर करते। आपण फिनिशिंग जर छान केली ना तर डिझाईनकडेही फारसं लक्ष जात नाही। असो, या पद्धतीने बघा छान असं प्लेन स्क्रेपर वापरले, आणि एक कमेंट आली होती स्क्रेपर किती इंचाचं असावं। स्क्रेपर जे आहे ते जनरली सेम साइजेसचे सगळे असतात, छोटे मोठे थोडेफार असतात, पण सगळ्या केकला जातील असे मिळतात, कारण छोटे मोठे असे फारसं त्यात काही फरक नसतो। बघा या पद्धतीने मी चॉकलेट गनाश जे आहे ते इथे टाकून घेतलं आहे, आणि आपल्याला फारसं ड्रीप करायचं पण आर्टिफिशियल ड्रीप करायचं, नॅचरल करायचं नाही, म्हणून मी फक्त मध्ये पायपिंग बॅगनेच गनाश टाकून घेतलं आहे आणि पॅलेट नाईफने अगदी अलगदपणे स्प्रेड केलेलं आहे। आता थोडंसं राहिलं होतं म्हणून मी पुन्हा एकदा थोडं थोडं टाकून घेतलं, आणि नंतर साईडने मी इथे स्क्रेपर वापरलेलं नाही आहे, प्लेन ठेवलेला आहे, कारण त्यांनी जो फोटो पाठवला होता त्यामध्ये सुद्धा प्लेन होतं। तर आता इथे बघा या पद्धतीने ड्रीप इथे मी केलेलं आहे। मध्येच या पद्धतीचं का होतं ब्लर ते काही माहीत नाही बरं का, आपोआप होऊन जातं। राहिलेली लाईट येलो कलरची क्रीम जी आहे ती मी पायपिंग बॅगमध्ये भरली आहे, आणि N1 नंबरचं नोझल आहे, N1 नोझल, त्याने छान रोझेट्स तयार करून घेतले, पूर्ण फुल राऊंड घ्यायचा आहे आणि छान असे रोझेट्स तयार करायचे आहेत। अगदी फिनिशिंगमध्ये आपलं केक जो आहे तो रेडीसुद्धा झालेला आहे। आणि आता त्यानंतर राहिलेली क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये पुन्हा एकदा फिल केली, आणि त्याने ही बॉर्डर फक्त फिल करते आहे जेणेकरून आणखी छान लुक येईल। तर सगळीकडून ही बॉर्डरसुद्धा करून घेतली आहे। आता थोडेसे चॉकलेट्स मी आणले होते, एक 50-1 रुपयाचे चॉकलेट आणले असतील, जेम्स पॅक आणलं होतं, त्यानंतर डेअरी मिल्क आणली, किटकॅट आणली होती, एक ओरिओ आणला होता, त्यानंतर काही शॉर्ट्स आणले होते, जास्त रुपयांचे झाले असतील माहीत नाही मला, मुलांनीच आणले होते। तर आता इथे बघा डेअरी मिल्कचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि ते मी यावरती ठेवून घेणार आहे, आणि त्यानंतर हळूहळू नावसुद्धा टाकणार आहे, कारण काही चॉकलेट्स बाकी होते फोडायचे, तर मी म्हटलं मुलांना तुम्ही द्या मला व्यवस्थित हे करून, मग तोपर्यंत मी नाव वगैरे टाकून घेतलं। सगळीकडनं छान असे चॉकलेट्स लावले। आता हे किटकॅटसुद्धा होतं, तर हॅपी बर्थडे अन्वी असं नाव आपल्याला टाकायचं होतं। नाव टाकण्यासाठी मी व्हाईट जेलचा यूज केलेला आहे, जे व्हाईट जेल येतं आपलं, व्हाईट व्हॅनिला जेल जे येतं त्याने मी नाव टाकलेलं आहे, हॅपी बर्थडे अन्वी असं मी लिहिलेलं आहे। तर बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की ताई नाव कशाने टाकलं, तर हे व्हाईट जेल आहे। व्हाईट जेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर मिक्स करू शकता, किंवा जी आपली क्रीम आहे व्हिप क्रीम ती थोडीशी लिक्विडी करायची, थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे सरळ, आणि हॅपी बर्थडे अन्वी असं त्या टाकलेलं आहे, आणि छान असा केक रेडी झालेला आहे। तर काही नंतर मी बिस्किट्स ठेवले, काही शॉर्ट्स आहेत, जसा डेकोरेट करता आला आहे मला तसा मी केलेला आहे। आय होप आजचा केक तुम्हाला आवडेल, आणि काही शॉर्ट्स मी साईडने सुद्धा लावत असते। तर खूप सुंदर असा केक रेडी झाला आहे, मला त्यांनी दाखवला होता सेम तसाच मी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप आजचा केक तुम्हाला आवडला असेल। मी किंमत वगैरे बेस बॉक्स सकट सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। 1 किलोचा टीन जो आहे तो साधारणतः आपला 7 इंचाचा असतो स्क्वेअर शेपचा, त्यामध्ये हा मी बेक करून घेतलेला आहे। तर खूप छान केक रेडी झालेला आहे। आय होप गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल, आणि जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो तुम्ही थोडंसं कमी पडताय आपले व्हिडिओज बघण्यासाठी, तर व्हिडिओ नक्की बघत जा, म्हणजे तुम्ही जर बघितले तर मलाही आणखी बघण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी छान वाटतं।